राम राम मंडळी, पुन्हा एकदा भन्नाट गप्पामध्ये स्वागत आहे. ट्रेलर कसा होता? जबरदस्त होता ना. तर जसा ट्रेलर आहे ना तसंच आपली ही पूर्ण सिरीज असणार आहे. मी आहे सध्या उमरगामध्ये. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा रोड जो जातो ना, हा रोड जातो हैदराबादला. मी सध्या आहे उमरगामध्ये. आणि उमरगामध्ये काय करतोय आता? तर ट्रेलर तर तुम्ही धाराशिवमधला बघितला. सीन असा आहे, जी माझी ट्रिप मी सुरुवात जी करणार आहे ती सुरुवात उमरग्यापासून होणार आहे. आणि ह्याचा पूर्ण लूक हा तुळजापूर, म्हणजे कळते तुम्हाला, लातूर नांदेड वगैरे असं फिरत फिरत मी एंड करणार आहे तुळजापूरला. ठीक आहे. तर हे तर मी तुम्हाला सांगत राहील पूर्ण ट्रिपमध्ये. आत्ता उमरग्याला असताना मला लेट झाला ॲक्च्युली यायला. हे मी सकाळीच चालू करणार होतो, पण आत्ता किती वाजलेत? 11:30 झालेत. ठीक आहे, 11:30 झालेत. मला लागली आहे भूक. तुम्हाला माहिती आहे इथे एक पदार्थ खूप फेमस आहे जो फक्त कर्नाटक बाउंड्रीच्या ह्या भागातच भेटतो, तो म्हणजे सुशिला. बरोबर ऐकलं, सुशिला. जे हसायले ते हसा, पण या पदार्थाचं नाव आहे सुशिला. तर हा पदार्थ खूप भारी असतो. हा खूप ठराविक ठिकाणीच भेटतो. उमरग्यामध्ये, जळकोट, त्यानंतर हे कर्नाटक बाउंड्रीच्या लोकांच्या, म्हणजे हा जो एरिया आहे इकडे खूप खूप प्रमाणात भेटतो. आणि इथे नाश्त्याला हेच खातात, पोह्यापेक्षा जास्त सुशिला खातात. तर आपण तेही बघणार आहेत. इथे फेमस महादेव मंदिर आहे, तेही बघणार आहेत. आणि ते बघून मला जायचं आहे आज लातूरला. आज माझा मेन मोटो आहे लातूर गाठायचं आहे, ते लिफ्ट मागून. पण त्याआधी मी तुम्हाला कोणाची तरी स्पेशल ओळख करून देतो. हाय, तुझं नाव? हा आहे अजिंक्य आणि इंद्रजित. अजिंक्य आणि इंद्रजित. सॉरी, तुम्ही असं विचाराल की हे तुझे मित्र असतील नाही का? तर हे माझे आत्ताच मित्र बनलेत. माझा जो शाळेतला मित्र आहे त्याचे मित्र आहेत हे कॉलेजमधले. तर अजिंक्य, मला सांग आत्ता आपला काय प्लॅन आहे? कुठं नेणार आहेस तुम्हाला? अगोदर आता सुशिला खायला, नाहीतर महादेव मंदिर. आधी काय? आधी पोटोबा का आधी विठोबा? काय करायचं? तुमची इच्छा, तुम्ही कुठे येणार तिथे. मला तर भूक लागली. आधी आपण पोटोबा करूयात. फक्त लवकर करायचं आपल्याला, कारण लातूर गाठ आहे. मला औसा गाठायचं आहे आणि औशावरून लातूर गाठायचं आहे परत. टाईम तर होणार आहे. गाडीवर जातोय, ट्रिपल सीट. चला. साईड द्या, साईड. पहिली लिफ्ट या ठिकाणी भेटली आहे. ॲक्च्युली ही लिफ्ट नाही आहे, पण ठीक आहे. अजिंक्य म्हणला फिरवतो तुला उमरगा. आमच्या उमरग्यात आहे म्हणला एक स्पॉट भारी आहे, तो म्हणजे महादेव मंदिर. पण हे खूप जुनं महादेव मंदिर आहे. पण त्याच्या आधी मला भूक लागली आहे, खूप जाम भूक लागली आहे. तर मी आधी जेवण नाही, सुशिला खाईन. खूप भारी पदार्थ मी तुम्हाला सांगतोय ना. बघू, यांना विचारूयात. दादा, सुशिला भेटतो का इकडं? फायनली इथं भेटला आहे. तुम्हाला कळतं आहे आपण किती हॉटेल फिरलो आहे. जवळपास 10-15 हॉटेलला विचारलं आपण. ते सीन असा झाला, आता 12 वाजलेत आणि सकाळी इथं सकाळी असतो ना सुशिला, नाश्ता म्हणून खातो. दादा, काय नाव तुमचं? गोपाळ. दादा, हे तुमच्याच नावानं हॉटेल आहे? तुमचं स्वतःच मालक आहेत तुम्ही स्वतः? ओके. आम्हाला बेस्ट सुशिला खाऊ घाला. मी व्हिडिओ काढत असताना ऑलरेडी अजिंक्य आणि त्याचं नावच विसरलो. अरे मी इंद्रजित. धैर्यशील म्हणणार होतो मी. काय नाव आठवलं मला? ओके. आधीचे दोघंजण येऊन बसले. तुम्ही काय करता रे? म्हणजे प्रोफेशन काय तुमचं? काय करता जरा सांगा की मला. बी फार्मसी. तुमच्यासाठी हे नवीन लोक आहेत ना, म्हणजे माझ्यासाठी नवीनच आहेत. मी आजच पहिल्यांदा भेटलोय दोघांना. काय सांगतो? बी फार्मसी झालंय? चालू आहे, फायनल इयर चालू आहे. फायनल इयर? कळतंय तुम्हाला, ज्यांना माहीत नसेल हात दे जरा. माझे फार्मसी झालंय. चुरमुरे भिजवायचे, कांदे कापायचे, मिरची, टमाटा, कोथिंबीर, नंतर फ्राय करायचे तेलात कांदा मिरची, नंतर चुरमुरे टाकायचे आतमध्ये, नंतर मीठ मिरची काय पत्ते वगैरे लागेल तर टाकायचं, बनवून द्यायचं. म्हणजे बेसिक रेसिपी आहे. हो, काय नाही, सोपं असतं. आपल्याकडे चलते उमरग्याला जास्त. सुशिला पोहे चलत नाही, सुशिला म्हणतात. खोबऱ्याची चटणी, सुशिला आणि कोशिंबीर. किती रुपयाला आहे हे सगळं? 30 रुपयाला. कळतंय तुम्हाला? एवढं सगळं 30 रुपयाला. पोट भरून डायरेक्ट सुस्तीत चढणार आहे. मस्त झोप काढायची आपल्याला. माहिती आहे, आत्ता इथे 12:30 झाले. त्यांनी बनवली नव्हती, स्पेशल आपल्यासाठी बनवली. सोबत हे काय आहे? सांबार आहे. हा, सांबार. एवढं 30 रुपयाला आहे? हा, 30 रुपये. कळतंय तुम्हाला? म्हणजे 30 रुपयात जेवण झाल्यासारखं आहे.
बघू आता आपण टेस्ट करून बघूयात. खूप लोक म्हणतात गोपाळच्या इथल्या सुशीला खूप फेमस आहे, भारी आहे चवीला. बघूयात आपण असं नाही का आपण भेळ खातोय, फक्त फोडणी दिलेली भेळ खातोय आहे का? असं आहे ना, फोडणी भेळला फोडणी दिली असं वाटतं. मस्त झालं, एक नंबर. पोट भरून खाणार आहे मी. मला खूप लेट झालं आहे खूप. आजचं चॅलेंज मला वाटतं पहिलं चॅलेंज हरतो काही नाही असं वाटायला लागलं. तर मी आता सुशीला पूर्ण खाल्ला आहे, पण मला पेमेंट काय अजिंक्यनं करू दिलं नाही. करू द्यायचं होतं नाही payment नाही, मला. आता तुमचे चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी पुढे गरज पडेलच तुम्हाला. ते तर आहे. उमरग्यात नको तुमच्याकडून काही. बरं ठीक आहे चल. अजिंक्य म्हणतोय म्हणून मी काय त्याला म्हटलेलं नाही आहे. अजिंक्य म्हणतोय म्हणून फक्त की होत आहे ठीक आहे. असं कितीला होता? 30 रुपयाला होता ना. अजिंक्य तू धाराशिवला आहे, तू पुण्याला ये, धाराशिवला आहे, कधी ये माझ्याकडून तिकीट आहे तुला. कुठे आपलं कुठे जायचं आहे? महादेव मंदिराला. मी माईक काढून ठेवला आहे कारण माईकमध्ये जास्तच क्लिअर आवाज येतोय, बॅकग्राऊंड सगळं कॅन्सल व्हायलं आहे. मला तेही नको आहे, जरा नॅचरल पाहिजे आपल्याला. जे काय आहे ते रॉ आणि नॅचरल बघताय तुम्ही. तर आम्ही आत्ता आलो आहेत महादेव मंदिराला. या मंदिराचं नाव काय आहे? नाव काय आहे का? हे मंदिराचं नाव काय रे? नुसतंच महादेव मंदिर आहे का? हाय म्हण जरा, हाय म्हण ना. काय नाव आहे तुझं? शुभम. शुभांग जोशी. इथलाच आहे तू. आपल्याला जर मंदिराची माहिती वगैरे देणार कोण आहे का? कोण देऊ शकतो प्रॉपर? बघा चुकीची माहिती दिली तर व्ह्यूअर्स सगळे तुला हाणतील, धरून शिवाय देतील तुला कमेंट्स मध्ये. काय करायचं? याच्याकडूनच घ्यायची. चला घेऊ त्याच्या. हा हो चल आमच्यासोबत चल, सोबत चल मग. काय इथला पुजारी विजारी आहे का तू? म्हणजे तुमचं होय का? तुझे पप्पा. भारी माणूस भेटला आपल्याला. चला दरवेळी आपण पुजारी जे मोठमोठे असतात त्यांच्याकडून आपण माहिती घेतो, यावेळी त्यांच्याकडून घेऊयात, छोट्या चिमुकल्याकडून, शुभांगूकडून. याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि ही स्टोरी आपल्याला आपला छोटा पुजारी सांगणार आहे, जो आहे शुभांग, राईट? तर शुभांग इथं आहे. नमस्कार शुभांग. नमस्कार. ओके, तर तो माईक फक्त नीट पकडशील, ठीक आहे? तर मला सर्वात आधी सांगशील या पूर्ण मंदिराची तुला जी काय माहिती आहे ना ती मला सगळी सांग. असं मानतात की हे मंदिर राक्षसांनी बनवले, ते पण एका रात्रीत ते राक्षसांनी हे मंदिर बनवलेलं आहे, जे की खूप इंटरेस्टिंग आहे ऐकण्यासाठी. आणि हे मंदिर फक्त एका दगडावर कोरलेलं आहे. काय सांगतो? एका दगडावर? एका दगडावर कोरलेलं आहे पूर्ण मंदिर. ही मंदिर आणि दत्त मंदिर या दोघांमध्ये शर्यत लागली होती, तेव्हा ही मंदिर बनवून तयार झालं अर्ध्या रात्री. हे बनवणारे म्हणजेच आपले महादेवांचे भक्त होते, राक्षस होते, त्यांनीच बनवलते. मंदिरात अवतीभोवती शांतीचं वातावरण राहते, पण मध्ये गेलं की असं थोडी भीती वाटल्याने वाटते, पण तेवढं काय मंदिरात नसतं. आणि ब्रह्माकडे जे आहे ते तर खूप घाबरल्याने वाटतं. ब्रह्माकडचं जे वातावरण आहे ते घाबरल्याने वाटतं. म्हणजे ब्रह्माकडचे म्हणजे ब्रह्माकडची खोली आहे ती घाबरल्याने वाटतं. हा, मला एक सांग, तिथं 3 खोल्या दिसल्या मला. त्या काय काय विषय आहे? इकडची खोली आहे ती महादेवाची आहे, महेश्वरा. इकडची आहे ती ब्रह्मा आहे आणि समोरची म्हणजे विष्णू आहे. विष्णूंच्या समोर महादेव पण आहेत. मग खरे तर असे जाऊन असे जायचे होते, पण सर्व लोक असे येतात तिथं पाया पडायला इकडून. अच्छा, म्हणजे आधी मागून आहे, वाट मागून पाहिजे लागतं खरं तर, पण सगळे इथून येतात. कारण असं गेलं ना, पहिला ब्रह्मा येतो, ब्रह्मा विष्णू महेश्वरा असं येतो. नवीन ऐकलं मी या मंदिरात. आणि मी विचारणारच होतो की 3 खोल्या आणि वेगवेगळे शिवपिंड दिसले मला, नाही का? शिवलिंग दिसलंय, ते इकडे एक वेगळा, तिकडे एक वेगळा, इकडे मूर्ती आहे कशाच तरी. या मूर्त्या भरपूर जुना दिसतात, है ना? हे मूर्ती भरपूर जुने आहेत. मध्ये विहीर आहे, इथे गेल्यावर ना खूप भीती वाटते. मध्ये विहीर आहे, त्याच्यामुळे सामसूम असते सगळं. हे कुठली खोली म्हणला ती? ब्रह्माची. ही ब्रह्माची, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणजे ती मेन, महेश म्हणजे महादेवाचं मेन तिथं आहे. म्हणजे महादेव मंदिर म्हणते ते महादेव मंदिर हे म्हणतात का हे म्हणतात? म्हणजे सगळंच आहे, सगळं मिळून. हा, खरं मेन म्हणजे इथं पण महादेव आणि तिथं पण महादेव आहे. विष्णू सोबत पण महादेव आणि इथं पण आणि इथले खासियत आहे, इथं पण महादेव आहे. तिथं पण आहे. तिन्ही ती बाजू मूर्ती कोणाची आहे? ब्रह्माची. ब्रह्माची. ती जुनी असेल भरपूर, दिसते. आणि इथं चांदीचा टोप पण आहे देवाला, पूर्ण चांदीचा साकार.
माणसाने बोललेलं आहे आणि नंदीच्या कानात तुम्ही काय पण बोला ते खरं होत आहे. मी असं म्हणलं. माझे नम्रपणे धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र कोणी म्हणायचं? जय महाराष्ट्र. ते वेगळंच अप्रूप आहे. एक युट्यूबर आलाय, व्हिडिओ काढतोय, तर प्रत्येकाला मला बोलायचं असं चालू आहे. उजळणी काय चालू होती तुमची? ते 1-2 त्याला येते 100 पर्यंत येते. ते म्हणते 8,000 फॉलोअर्स आहेत माझे. काय सांगतो? थोडे देखील का आम्हाला थोडं प्रमोशन देखील आम्हाला करून देतो का? ते कार्ड दिले ना, दिले त्याला card. जायचं आणि ओके सर्च मारायचं. काय नाव? ए हाय ना पण येतंय मला. अरे बोल की मग. ए हा. ये ना. अरे बी वाचायचं राहिलं की रे. बी हा ये ना. हा येणं नाही रे, ते याचे आहे. याच्या हा ए हा एन डबल ए ना. हा ए हा टी हा पार्लेजी. जी ए डबल पी ए. हा काय झालं? पर यूट्यूब पर युट्यूबर. त्यानं बरोबर सांगितलं. देवाच्या दारात आहे मी काहीच नाही बोलणार. मुलं देवाघरची फुलं असतात असं म्हणून हा विषय आपण इथेच बंद करू. देतो ना. 8,000 आहेत ना का 9,000 आहेत? बघ एकदा फिक्स कर. 8,600. 8,600. यार 8,600 म्हण. भावाचा डायरेक्ट हा नाद करते काय एकदम. नाद करते काय यायला मला तेवढं दे प्रमोशन तेवढं. पण मला सांग, आंघोळ का केलं नाही तू आज? काय सांगतो? कुठं लुळून आला? गॅदरिंगला गेलतो. कुठे गेलता? गॅदरिंग. कुणाची गॅदरिंग? दिवसा? नाही वा. आमचं डॅन्स आहे की एका माणूस शाळेचा. कुठल्या गाण्यावर आहे तुझा डान्स? हे असं आहे काहीतरी अरे पण गाणं चिमणी उडाली ते आहे. काय गाणे आहेत गॅदरिंगला? चिमणी उडाली भूर. वा तेच आहे का? चिमणी उडाली भूर. तुझी चिमणी उडाली भुर माझा वा वा छान. टाळ्या 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 टाळ्या. बघ गॅदरिंगला गाणं आहे. तुझं नाव काय? समाज श्रीकांत शिंदे. समर्थ शिंदे या ठिकाणी आहे. तुझ्यावर कोणतरी लेझर मारतंय. मार बाबा मार 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 खरंच मार. हा खुश खुश. अवघड आहे. खेड्यात व्हिडिओ काढणं म्हणजे एक वेगळंच आहे. पण आपल्याला शुभांग भेटला, त्याने छान माहिती दिली, त्याबद्दल शुभांग तुझं मनापासून थँक्यू. चला आपली जायची वेळ झाली आता. मी आता कुठे आहे रे? आपण कुठे आहे? दत्त मंदिर. दत्त मंदिर उमरग्यातच आहे ना? उमरग्यातच. आत्ता म्हणजे ऑफकोर्स उमरग्यातच आहे. तुम्ही असं म्हणाल की तुलाच माहित नाही का? जर आम्ही बाहेर आलो उमरग्याच्या आहे ना, हा उमरग्यातून आता बाहेर. थोडंसं बाहेर एक्झिट औसा रोड. हे मला जिथून औसा रोड आहे ना तिथे सोडतायत मला हे. आजचा म्हणजे अजून तरी माझा 1 पण रुपया खर्च नाही झालेला. 2,000ची 2,000 अमाऊंट तशीच आहे. पण आत्ता मी आहे दत्त मंदिरला. आणि मला एक सांग, दत्त मंदिर हे आहे का हे आहे? ते आहे दत्त मंदिर. ते मगाशी त्या लहान मुलांना सांगितलेली स्टोरी. ओके. का इथलेच आहेत का तुम्ही? मंदिराबद्दल माहिती थोडीशी काय सांगा की जरा. बेसिक जे काय असेल ते. दत्त मंदिर आहे आणि कसं आहे, दर गुरुवारी जेवण हे असते. लोक येतात इथं मंदिरात. बरं भक्तांसाठी. खेड्यापाड्याचे हे हा. गावातले येतात. हां हां ते नंतर ते फोटो आहे बघा, हां हां हां. काशीनाथ महाराज. हो काशीनाथ महाराज. त्यांनी स्थापन केले सगळे. बरं बरं फार बरं. परभणीला मेन मठ आहे गंगाखेडला, काशीनाथ महाराजांचं. त्यांनीच हे- तुम्ही इथं काही सेवेकरी का तुम्ही? हा, सेवा. बरं. दर्शन झालंय. दोन्ही मंदिर नाही म्हणत दत्त मंदिरचं पण दर्शन घेतलं. दत्त मंदिराला पण व्हिजिट केली. आता आम्ही जातोय कुठे रे? कुठं चाललोय आपण? औसा रोडला. औसा रोडला आता. औसा रोडला किती लांब आहे इथून? 1-2 किलोमीटर. 2 किलोमीटर. तर 2 किलोमीटर लांब आहे औसा रोड. सामसूम दिसायला सध्या. तुम्हाला माहिती आहे सध्या मराठवाड्यात जेवढी थंडी आहे ना, ऊन पण तेवढंच दुपारी पडलंय. ओके हाय. आत्ता आम्ही औसा रोडला आलोय, कमानीजवळ. हे जे डिस्टन्सची कमान आहे तिथे. आणि अजिंक्य आणि इंद्रजीत दोघांनी खूप हेल्प केली उमरग्यामध्ये. तुमचं मनापासून धन्यवाद. कधी या तुम्ही धाराशिवला, कधी पुण्याला या, सिंहगडला या, कधी या. ऑलवेज वेलकम. ठीक आहे. थँक्यू सो मच. आता इथून पुढचा प्रवास अकलूजला
सयाजीराजे पार्कच्या साईडला राहतो हा माणूस. येणार मी तुझ्याकडे. ठीक आहे. छान वाटलं, मजा आली तुम्हाला? पहिल्यांदाच भेटलो असं वाटलं नाही की पहिल्यांदाच भेटलोय आपण, नाही का? ऑकवर्ड नाही वाटलं काय? चला, लिफ्ट भेटली आहे. मला वाटलं होतं स्ट्रगल भेटेल मला असं वाटलं की भेटायचं नाही, पण भेटलं. थँक्यू. सीडी डॉन का गाडी? चला. हो हो, बसलो. मी धाराशिवचा आहे. हा, लांब म्हणजे मी फिरतो, असं भारत फिरतो मी पूर्ण. हा, आता मी आलोय किल्लारीला आणि ते जे दादा आहेत, चावी राहिली चावी. तर हे जे दादा आहेत ते मला चहा नाश्त्यासाठी थांब म्हणले. आता चहा तरी घेऊ म्हणले. मी आता किल्लारीमध्ये, किल्लारीहून औषध जायचं आहे, औषधून लातूरला जायचं आहे. बघू आता कसं काय होतं. नाही मीच मोठा आहे. लग्न झालं का नाही अजून? होय लगीन. माझं लगीन माझं. तुम्हाला काय वाटतं मी किती वर्षाचा असेल? काय वाटतं? 22. बघा, पक्क ठरवा किती वर्षाचा असेल. 22-23 असतात. हा, एवढ्या लवकर केल्यावर मी बी बसल मंदिराबाहेर, ती बी बसल मंदिराबाहेर. अरे बापरे. आम्ही तर आता आलो चहा प्यायला. त्यांनी घेतले, त्यांची ट्रीट आहे. तुमचं नाव सांगा ना एकदा. माझं नाव अब्दू. यांनी मला लिफ्ट दिली आहे उमरग्यापासून किल्लारीपर्यंत. आता किल्लारीपासूनचा पुढचा प्रवास तर मी करेल, पण खूप भारी वाटलं. आम्ही तुम्हाला सांगतो, नाही त्या विषयावर गप्पा मारल्यात. मोस्टली पॉलिटिक्सवर खूप गप्पा मारल्या आम्ही, आणि मला ऐकून खूप छान वाटलं. दादा कट्टर फॅन आहेत बाळासाहेब ठाकरेंचे, नाही का? बरोबर आहे का? कट्टर फॅन आहेत. जसं आपण आहेत तसंच ते सुद्धा मानतात. आणि मी एवढं कौतुक करून का सांगतोय, तुम्ही बघताय त्यांच्याकडे, तुम्हाला कळायचं असले जे भांडणं लावतात ना, जे मीडिया, जरा बघा जरा. हे हिंदू मुस्लिम करत बसू नका, ठीक आहे? लोक मानणारे ना, जे मनापासून मानतात ना, ते खूप मानतात आणि चांगल्या आशेनं मानतात की आपला नेता होता, आपला नेता आहे म्हणून. तुम्ही काही फालतूचे भांडणं लावू नका, हे असं मला म्हणायचं आहे. ठीक आहे, असो. चहा गार व्हायला आहे माझा, मी चहा पितो पटकन. चहा पितो मी पटकन. वाईट मानून घेऊ नका. एक बोलू काय, लांबून तुम्ही कोणासारखे दिसले माहितीये का मला? कोणाला? तुम्ही सनी देओल सारखे दिसले माहितीये का लांबून? अर्जुन रामपाल नाही हो, सनी देओल सारखं साईड फेस. वाव. दिवस पहिला जेवढा मला मुश्किल वाटला होता तेवढा मुश्किल तर बिलकुल नाहीये आतापर्यंत. नाहीये. आत्ता वाजले आहेत 3:30. 5 वाजेपर्यंतच मी प्रवास करणार आहे. मला माहिती नाही मी लातूरला पोहोचेल का नाही लवकर, कारण मला ओके जेन्युनली सांगू का, माझी सकाळी जेवढी फाटत होती ना, आता ते करायला नाही फाटत आहे. कारण म्हणजे भीती वाटत होती मला सकाळी की होईल का नाही, काय आय डोंट नो. पण होऊन जाईल. दिवस पहिला तर गेलेलाच आहे चांगला. काय मेरा मराठी आहे मी. तुम्हाला काय वाटलं हिंदी आहे का? हा, सबस्क्रायबर वाढतायत, बघू हळूहळू. काय नाव तुमचं? ओमकार. मला घरी ओमकारच म्हणतात. तुमचं? शशांक. माझा एक मित्र आहे शशांक, जो माझा लव्ह ऑर डेस्टिनी आपली जी सिरीज होती ना, त्या सिरीजचा को डायरेक्टर होता. मे बी सेजल हा व्हिडिओ बघत असेल तर तिलाही माहीत असेल. मी आता लिफ्ट मागणार आहे, पण लिफ्ट मागायच्या आधी या दोघांना मी थँक्स म्हणेल स्पेशली. या दादांनी मला सांगितलं हा माझे 20 सबस्क्रायबर्स वाढवून देणार आहे. ठीक आहे, वाढवशील ना? मित्रांना शेअर करा, भारी कंटेंट येईल आपला. मी धाराशिवचाच आहे त्याच्यामुळे सपोर्ट राहू द्या, ठीक आहे? काही तुम्हाला कधी काही मदत लागली मला नक्की कॉन्टॅक्ट करा, आपल्या चॅनलला कमेंट करा पण, ठीक आहे? चालेल. आणि फिटनेसचे व्हिडिओज टाकत राहा. हां, बाय द वे, काय चॅनलचं नाव काय? फिट विथ शशी. याच्यावर हा डेली रेग्युलर काहीतरी डे 65 चालू आहे ना, का 66 चालू आहे. रोज फिटनेसचे व्हिडिओज टाकतो. प्लीज डू चेकआउट. आणि चांगले व्हिडिओज टाकतो तो. सपोर्ट करा, अशा क्रिएटर्सला सपोर्ट करा जे छोटे छोटे आहेत, ज्यांना बनायचं आहे काहीतरी, करायचं आहे काहीतरी, यांना प्लीज सपोर्ट करा, ठीक आहे? चला, मी आता जातो, निघतो, मला खूप लेट झाला आहे. चालेल, थँक्यू सो मच. चला, मला कुठून भेटेल का लिफ्ट? इथंच असं चलत जातो.
चला बाय. इथल्या लोकांना असं नवीन आहे, असं एखादा ब्लॉगर वगैरे, त्यांना वाटलं हिंदी बोलणारच आहे कोणतरी. त्यात असे जेन जी कपडे घातले तरी एकदम. बघू एखाद्या कोणाला तरी लिफ्टचा हात मागतो, मदतीचा हात. लिफ्ट नंबर 2. दादा नाव काय तुमचं? काय अर्जुन दादा, काय करता तुम्ही? शेती. मी येळवटपर्यंत आलो आहे. रोड चांगला आहे उमरगा ते लातूर, त्याच्यामुळे वाहतूक आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. मला माहिती नाही फक्त आता लिफ्ट भेटेल का नाही. मागू का BMW मध्ये? आहेत ऑलरेडी कोण ना कोण बसलेला. बघा कलर बघताय, MH27 BMW. मी असंच वाट चालतोय. पुढे जाणार आहेत का तुम्ही? इथेच थांबणार आहेत का? म्हटलं आवरावरी चालू आहे, म्हटलं एकदा विचारावं म्हटलं दादांना. तुम्ही पण लिफ्ट मागूनच जाताय का? भन्नाट गप्पा. हा काय तुम्ही लिफ्ट मागूनच जाताय का? कसं यांना जायचं होतं? कुठे चालले ते? थांबा, येऊ का मी पण? औषध चालले का? येऊ का? आलो, एकच मिनिट. भेटली लिफ्ट भेटली. इथे चाललोय. अयो थांबा 1 मिनिट. बसलं काच. लिफ्टच नाही आपलं. भन्नाट गप्पा. हे बघा, ह्या दादांनी लिफ्ट दिली. घेतलं चालेल की तुम्हाला? दाखवलं तर का कंपनीची गाडी आहे? फायनली लिफ्ट भेटली आहे 23 मिनिटानंतर. 23 नाही 27 मिनिटानंतर. मी तिथे 5 मिनिटं थांबलो होतो. तुम्हाला टाइम स्टॅम्पवरून कळणारच नाही. पण कुठे चाललेत तुम्ही? तुम्ही लातूरला चाललेत का? काय करायचं मंडळी, औषधाला थांबू का जाऊ डायरेक्ट लातूरला? टाईम काय झालाय? टाईम आहे 4 वाजलेत. लातूरला जायला किती वेळ लागेल? 1 तास. आपला 5 वाजेचा रूल मला वाटतंय पाळला पाहिजे आपण. पहिलाच दिवस आहे, नाही पाळल्यावर दिस इज नॉट फेअर असं म्हणाल तुम्ही. मला लातूरपर्यंत सोडाल? चालेल का? कुठे लातूरला कुठे चालले तुम्ही? मला जायचंय थांबा, शिवाजी महाराज चौकात जरी सोडलं तरी चालेल मला. कुठे चाललेत तुम्ही? राजीव गांधी चौकात आहेत ना? हां चालेल, राजीव गांधी चौकापर्यंत जाऊयात आपण. तिथून आपले चॅलेंजेस सुरू होणार आहेत. पण 5 वाजताचा नियम आपल्याला पाळायचा आहे. 5 वाजल्याच्या नंतर आपल्याला ट्रॅव्हल नाही करायचं. आणि 100 किलोमीटरचा पण रूल माझा पाळला जाईल. लातूरपर्यंत किती होतं डिस्टन्स मला बघावं लागेल. पण हां चला, थँक्यू दादा, बाय बाय. हां ओके.
मी ज्या इंटेन्सिटीनं बाय बाय म्हटलंय ना मंडळी, 70 रुपये गेलेत माझे. कसे गेले? लिफ्टच्या चक्करमध्ये. मी लिफ्ट मागितली, मला उतरताना सांगितलं, त्याच्या आच्याने पैसे दिले. मला उतरताना सांगितलं गेलं की पैसे द्यायचे. आता इथून पुढं नेक्स्ट जेव्हा मी लिफ्ट मागेल ना, आधी विचारून बसणार आहे. जा 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 विचारून बसणार आहे. वेल, मी आलोय लातूरमध्ये फायनली. भन्नाट गप्पा ब्लॉगिंगचा आहे. मी धाराशिवचा आहे. हा नाही नाही आता तर सध्या नाही. मी चाललोय ट्युशन एरियात, पण सीन तेवढाच आहे की पैसे नाही आहेत माझ्याकडे. मला पैसे नाहीत खर्च करायचे. पैसे सोडायचे का? सोडताल काय? टिचिंग नाही सोडायचे, काय काय? टिचिंग एरियामध्ये सोडायचे. हा आज ट्युशन चालू असतील की? चला पोलीस मामा आले. सोडताय का? तुम्हाला आता सीन सांगतो. टेम्पोवाल्यासारखं तर विषय होणार नाही की टेम्पोवाल्यानं 70 रुपये मागितले मला उतरताना. आईला म्हणलं अवघड सीन झाला. मी आता तेच बोलत चाललो होतो, तुम्ही मला हात केला ना की म्हणलं स्कॅम झाला म्हणलं माझ्यासोबत. 70 रुपये जे आपल्याला खर्च करायचे नव्हते ते सुद्धा गेले. पण ठीक आहे. दादा दादा तुमचं नाव काय? तुमचं नाव? रोहित. आणि तुमचं? दत्ता शिंदे. दोघं जण भेटलेत लातूरमध्ये. माझं लातूरमध्ये चॅलेंज आहे. 3 व्यक्तिमत्व भेटायचं आहे. 2 माझे गुरु आहेत आणि एक माझी मैत्रीण आहे. 2 गुरु म्हणजे आता त्याच्यात तुम्हाला अंदाज आला असेल. एक लय मोठं व्यक्तिमत्व आहे. काय वाटतंय? अंदाज लावा. माझे गुरु आहेत ते, म्हणजे शिक्षक आहेत लय मोठे. अख्ख्या भारतात ओळख आहे त्यांची. लातूरमध्ये, महाराष्ट्रात, देशात पहिला आमचाच. हा मोठेगावकर सर. ठीक आहे. पहिल्यांदा मोठेगावकर सरांना भेटणार आहे. परत कुर्णे सर माहीत असतील VIP चे. तिसरं म्हणजे मैत्रीण आहे माझी, युट्यूबरच आहे, तुमच्या लातूरची लय फेमस आहे. या तिघांना भेटायचं. ही चॅलेंज आहे माझी लातूरमध्ये. आणि ही चॅलेंज पूर्ण करूनच मला पुढच्या जिल्ह्यात जायचंय. दादा थँक्यू सो मच. 1 रुपया घेतलेला नाही बरं. 1 रुपया का त्यांनी सोडलं मला नाही माहिती. कसं काय सोडलं? काय विचार आला तुमच्या डोक्यात? माणूस किंवा लातूरचे लोक. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. हां बाय बाय. चला आपण आत्ता जाऊयात अष्टविनायक मंदिरला. बापरे, मी किती वर्षानंतर आलो इकडे. जवळपास 2020ला मी ट्युशन एरिया सोडला होता. 2020 नंतर आज 2026 आहे. बापरे, खूप काय चेंज झालं आहे. RCCचं ॲडमिशन ऑफिस, त्यानंतर PV सरांचं तर सगळंच बदलून गेलं आहे. तेव्हा ट्युशनला यायचो इकडे, कॉलेज पण करायचो, ट्युशन पण करायचो. तर त्या टाईमला माझ्या मागे इकडे बघताय तुम्ही, तर हे पूर्णचे पूर्ण पार्किंग होती इथे. आता दुकान वगैरे झालेले आहेत. आतमध्ये जातोय मी आता, बसतोय थोडा वेळ, दर्शन वगैरे घेतो. ओके, टाईम चेक. आत्ता वाजलेत 5:30. 5:24 आणि मला येऊन इथे अर्धा तास झाला. ऑटोवाल्याने ॲक्च्युली ते मधुमिरा फंक्शन हॉल वगैरे तिकडून घेत होता. त्याच्यामुळे आता जे लातूरचे आहेत त्यांनाच माहीत असेल, किंवा जे लातूरला शिकलेले त्यांनाच माहीत असेल की मधुमिरा फंक्शन हॉल काय आहे. आणि मी जे लातूरच्या ज्या काही गोष्टी करतो आहे त्या त्यांना थोडासा अंदाज येऊन जाईल. पण मी आत्ता बसलो आहे अष्टविनायक मंदिरात. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं, लातूरच्या पूर्ण माझ्या आजच्या या स्टॉपमध्ये, म्हणजे आज मी थांबणार आहे आणि उद्या जाणार आहे सकाळी 11-12 वाजता निघेल मी. तर या पूर्ण हंटमध्ये एक हंट असं आहे की मला 3 पर्सनॅलिटीला भेटायचं आहे. एक म्हणजे जे 2 लोक ॲक्च्युली जे माझे गुरु आहेत. मी 11वी 12वीला 11th-12thला जेव्हा मी इथे होतो लातूरमध्ये, त्या दोघांचा इम्पॅक्ट खूप चांगला होता. म्हणजे त्यांचे विचार मला खूप आवडतात. काही गोष्टी काही लोकांना पटत नसतील, काही लोकांना पटत असतील. मला पटतात काही विचार. जे पटतं तेच घ्यावं लोकांना. तर माझे खास गुरु आहेत ते. सर्वात पहिलं मोठेगावकर सर, तुम्ही गेसच केलं असेल चांगलंच. आणि दुसरं म्हणजे कुर्णे सर, VIPचे. आय डोंट नो आता कुर्णे सर VIPलाच आहेत का, VIPलाच असतील. आणि तिसरं कोणतरी स्पेशल आहे. ती इथली फेमस यूट्यूबर आहे लातूरची. बघू, हंट चालू आहे आपला. भेटेल का नाही मला माहिती नाही, म्हणजे मी त्यांना भेटेल का नाही ते मला माहिती नाही. पण लेट्स ट्राय. त्याशिवाय तर लातूर सोडायचं नाही आपल्याला. ह्या 3 गोष्टी तर झाल्या पाहिजेत. ह्या 3 गोष्टी होऊन उदगीरला जायचं आहे उद्या. उदगीरला मी कुठे राहील काय राहील मला काहीच कल्पना नाही आहे. आता
उदगीरचा सोडा मी लातूरमध्ये आज कुठे राहणार आहे ते नाही माहिती मला. मिरॅकल व्हावा काहीतरी, चमत्कार चमत्कार. कारण मी लातूरला येणार हे सांगितलेलं नाही आहे कोणालाच. इन्स्टाच्या स्टोरीजमध्ये आज अपडेट्स नाहीत दिलेले मी पूर्ण. मी सध्या उमरग्याला एवढंच सांगितलेलं आहे. बघू काय होतं. मे बी मी कॉल मारेल कोणाला तरी. लातूर माझं दुसरं घर आहे रे. जीव लातूर नाही का. पहिला जीव धाराशिव, दुसरा जीव लातूर, तिसरा जीव मग पुणे. लातूर अर्धी कर्मभूमी आहे आपली, अर्धी. त्याच्या पुढची पुणे. त्याच्यामुळे